हाय, हॅलो, नमस्कार. मी धनश्री पाठारी. मराठी स्टारमध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पिक्चर बॉईज हा चित्रपट 15 मे रोजी रिलीज होणार आहे आणि त्या निमित्ताने या चित्रपटातील कलाकार माझ्या सोबत आहेत. सगळ्यात आधी तुमचं खूप खूप स्वागत आहे. आणि मला चित्रपटाबद्दल थोडंसं सांगा, म्हणजे पिक्चर बॉईज आम्ही चित्रपटामध्ये 3 मुलं, पोस्टरमध्ये 3 मुलं दिसतायत मला पोस्टरवर. तर नेमकी ही स्टोरी काय असणार आहे? मला आता एक सांगायचं आहे, 15 तारखेला आमचा सिनेमा येतोय. पिक्चर 4-5 बॉईज. दिवस राहिलेत. तर मग 15 तारखेला सगळ्यांनी सिनेमा थिएटरमध्ये जाऊन बघा. OTT वर यायची वाट बघू नका. आणि जसं तुम्हाला पोस्टर अतरंगी वाटतंय, तसंच स्टोरी पण खूप इंटरेस्टिंग आहे, भन्नाट आहे, धमाल आहे. नेमकं काय पाहायला मिळणार आहे आम्हाला स्टोरीमध्ये? स्टोरीमध्ये मला असं वाटतं, प्रत्येक एक डमरू नावाचं कॅरेक्टर आहे. कॅरेक्टर करतोय आणि त्याची ही जर्नी पहिल्यापासून शेवटपर्यंत, की ऑडिशनची जर्नी, त्याचं स्वप्न, ते सगळं पाहायला मिळतं. आणि त्याला एक नंतर तो शहरात आल्यानंतर त्याला एक एक कॅरेक्टर भेटत जातं. नंतर मग कॅलेंडर भेटतो, नंतर विनू भेटतो, घनश्याम, PA, साक्षी, असे वेगवेगळे अतरंगी कॅरेक्टर डमरूला भेटत जातात. मग ही स्टोरी कॉमेडी, सस्पेन्स, मजा, थ्रिलर, रडणं झालं, सॉंग्स, खूप इंटरेस्टिंग अशी स्टोरी आहे. आणि हॉरर खूप मजा आहे. आणि जर आपण सिनेमा हॉरर आहे का म्हणजे त्याच्यामध्ये नाही काही? नाही नाही, मजा झालं, मजा हीच मजा सिनेमात आहे, हीच मजा ओके. सिनेमात आहे. काय म्हणतात बरोबर, बरोबर. तर नमस्कार, मी हंसराज जगताप. या मूव्हीमध्ये मी कॅलेंडर नावाचं कॅरेक्टर करतोय, जो पूर्णपणे छपरी आहे. हां, अशा पद्धतीचं ते आहे कॅरेक्टर, ज्याला शिस्त वगैरे ह्या सगळ्या गोष्टी काही नसतात. कोणाशी काय वगैरे बोलायचं. तर पूर्ण फिल्ममध्ये बिघडलेलं जे कॅरेक्टर आहे, तो मी आहे. प्रत्येक चित्रपटात एक कोणतरी कॅरेक्टर हां, तसं हां, हां. लागतं. मी घनश्याम आणि कसं आहे, एक आमच्या मॅडम आहे, त्यांचं वय भरपूर आहे. पण त्यांना असं वाटतं, की मी यंग आहे, मग मला एक मेकअप मॅन असावं, PA असावं आणि पिक्चर बॉयच्या स्पर्धेची तयारी असते आणि त्यासाठी ते आम्ही बी ऑडिशन द्यायला येत असतो. आता मॅडम म्हणल्यावर PA ती आलीच. मग त्या मॅडमचा PA मी एकदम संयमी, शांत दाखवलेलं आहे, निरागस दाखवलेलं आहे. असं छान आहे. म्हणजे मॅडमला कोणीही काय बोललं तर मॅडमपेक्षा आधी मला राग येणार आहे. म्हणजे चहापेक्षा हो. किटली गरम. गरम आहे. हे कसं दाखवलं? हे असं माझं कॅरेक्टर. आणि मॅडमचं नाव कोरोना असतं. हा, कोरोना कोरोना करण. पी हे. येस नो, येस ओके. नो. येस नो. येस मॅडम, नो मॅडम. म्हणजे 3 वाक्य की माझे कॅरेक्टर Sentence. खेळायला येस मॅडम, नो मॅडम, ओके मॅडम. ओके. एवढे होते. एवढेच. म्हणजे फुल बाकी कॉमेडी यांची असणार आहे हो. चित्रपटामध्ये. चल. आणि मी डमरू नावाचं कॅरेक्टर करतोय, जसं पवनने सांगितलं. आणि फिल्मची टॅगलाईनच आहे कॉमेडीचा ओव्हरडोस. तसं फुल ऑन एंटरटेनमेंट आणि मॅडनेस आहे फिल्ममध्ये खूप जास्त. गोष्ट आहे, सेन्सिबल आहे, सगळ्या गोष्टी आहेत. पण जसं पवन बोलला, की डमरूला कॅलेंडर, विनू, साक्षी, PA हे कॅरेक्टर जेव्हा भेटतात, तेव्हा खूप जास्त मॅडनेस होतो. आणि तुम्हाला जरी इथे एवढे कलाकार दिसत असेल, तरी पण तुम्ही जर पोस्टर बघितलं सिनेमाचं, तर जवळपास एक 15-20 कलाकार तुम्हाला दिसतील पोस्टरवर. आणि एवढे कलाकार खूप, आणि सगळे अनुभवी कलाकार आहेत. गोष्ट पण खूप कमाल आहे. आता ट्रेलर सुद्धा खूप व्हायरल चाललाय YouTube वरती. आणि सुंदरा मावशी आणि नाद लागला हे 2 सॉंग्स पण आता आउट झालेले आहेत YouTube वरती. ते सुद्धा चेकआउट करा. त्याला पण खूप प्रेम मिळतंय. सुंदरा मावशीचे गाणे आहेत ते आपले अंकिता राऊत आहे. हो. येस. सो खूप प्रेम मिळतंय. सो छान वाटतंय. आणि 15 मेला सिनेमा येतोय. सो नक्कीच सगळ्यांनी बघा. मला साक्षीला विचारायचंय, की आता एवढे मुलं आहेत, पिक्चर बॉईज मूव्ही आहे, तर एक मुलगी त्या मूव्ही मध्ये आहे, तर तिचा काहीतरी एक वेगळाच ऑरा असतो. तर तुझा या चित्रपटामध्ये नेमका आहे काय? नमस्कार, मी साक्षी पंडित पवार. माझं मूव्हीमध्ये एक अ, छपरी म्हणून कॅरेक्टर आहे. म्हणजे सगळं म्हणजे फ्री राहते. मग तिला प्रेम होतं आणि मग ती छान दिसायला लागते, छान कपडे घालावे लागतात आणि असं दाखवलं आहे. मग पिक्चर आणि बॉईज मध्ये लव्ह स्टोरी आहे? हो, लव्ह स्टोरी आहेत. थोडं आहे, जास्त नाही आहे. आणि विलन विलन आहे इथे, हिरो नाही आलेत. 2 लव्ह स्टोरी आहेत ओके. अपोझिट. आणि मी प्रेम करतात हिरो संग आणि हा माझ्यावर करतो विलन. असं काहीतरी दाखवलं ओके. आहे आणि खूप छान मूव्ही बनली आहे आणि तुम्ही बघा. कॉमेडी आहे, स्ट्रगल आहे, इमोशनल आहे, ड्रामा आहे. तुम्हाला नक्की आवडेल. 15 मेला पिक्चर बॉयज येत आहे. तुम्ही नक्की जावे आणि प्रेम द्यावे. टॉमबॉय आहे ती. ओके. हां, टॉम बॉईस असं कॅरेक्टर आहे आणि ती एकदम चिल पोरगी असते. म्हणजे तिचा असा डायलॉग आहे, की साक्षी ज्या गोष्टीवर हात ठेवते, ती गोष्ट साक्षी. आणि मग आम्ही बोलतो, ओ. "ठेव हात." असं सगळं आहे. आणि पूर्ण पिक्चर मध्ये मी फक्त तिच्या कानाखालीच खात असतो. अहो, मी पिक्चरचा विलन आहे, पण साक्षीसाठी आपला जीव झुरतो बरं का. म्हणजे बर. मी तिच्या माग माग करतच असतो पूर्ण फिल्म मध्येच, सिनेमामध्ये. हो, सिनेमामध्ये. ऍक्च्युली. हो.
मला तुला विचारायचं आहे की अंधा प्यार पासून हो, तू हो, हो. स्टार्ट केला आणि प्रत्येकाचं स्वप्न असतं की आपण चित्रपटात काम केलं पाहिजे, हम्म, रुपेरी पडद्यावर हम्म, गेलं पाहिजे. प्रत्येकाचा स्ट्रगल हा वेगळा वेगळा असतो. ह्या चित्रपटात देखील तुम्ही हम्म, असं दाखवतात हम्म, की एक गावाकडून आणलंय हम्म, किंवा तिकडचा माणूस इकडे येऊन हम्म, आपलं हम्म. करिअर बनवायला बघतो. तर तुमचा पर्सनली कसा एक्सपिरियन्स होता प्रत्येक? अ, मी अंधा प्यार पासून सुरुवात नाही केली खरं तर. तो तर अच्छा. शो आम्ही आत्ता केलाय. पण मी ओके. थिएटर पासून सुरुवात केली. मी पुण्याचा आहे, मुळशीचा बेसिकली. ओके. आणि हा, म्हणजे ती जास्ती हे हा झाली हा होती. तर मग मी विक्रम गोखले सरांची सिरीज पण केली. सरांचं लास्ट काम ॲज अ डिरेक्टर ते अजून बाहेर नाही आलं. तिथं मी लीडला होतो. मी 4-5 फिल्म्स केल्यात ॲज अ लीड. माझी यारी म्हणून पण सिनेमा रिलीज झाला होता. आता एक भोजपुरी फिल्म पण केली, कलयुगात्री सावित्री कसा म्हणून. स्ट्रगल होता? खूप इंटरेस्टिंग, खूप मजा येते. मला असं वाटतच नाही मी कुठला जॉब किंवा काय करतोय. मी माझं आयुष्य खूप मजात इंटरेस्टिंग असं जगतोय आणि येस, दिस इज माय पॅशन. खूप मजा आणि इंटरेस्ट वाटतो. दॅट्स इट. ओके. मला जर डमरूला विचारायला आवडेल हम्म. की कसा होता स्ट्रगल, म्हणजे आता जे मूवी मध्ये आहे पर्सनल एक्सपिरियन्स कसा होता? नाही खरंच डमरूचं जे कॅरेक्टर आहे, जसं मगाशी सांगितलं की गावाकडून मुलगा आला शहरात येतो त्याचं सगळं स्ट्रगल, तर त्या कॅरेक्टरशी खूप रिलेट करतो मी. माझी पण जर्नी तशीच आहे. मी पण जालना जिल्ह्यातल्या एक परतूर नावाच्या गावामधनं येतो. अ, तिथे प्रायमरी एज्युकेशन झालं, त्यानंतर संभाजीनगरला आम्ही शिफ्ट झालो. आणि फक्त मलाच सिनेमामध्ये काम करण्याची एवढी आवड असल्यामुळे, मला डान्स करायला आवड होती, त्यामुळे फक्त घरचे माझ्यासाठी शिफ्ट झालेले. सो जसा डमरूचा प्रवास आहे तसा माझा सुद्धा प्रवास आहे. आणि संभाजीनगरला आल्यानंतर मग खरं तर कामाला खरी सुरुवात झाली. मी तिथे शॉर्ट फिल्म्स केल्या आणि जसं आपल्या सिनेमामध्ये पण दाखवलंय, की काही लोकांकडनं इंडस्ट्रीमध्ये पैसे घेऊन किंवा असंही आमच्या मराठवाड्या साईडला असंही काम चालतं, की तुम्ही पैसे द्या, आम्ही तुम्हाला हिरो करतो. अशा प्रकारची ओके. फसवणूक सुद्धा होते. तर हेही मी अनुभव केलंय, जे की फिल्ममध्ये आहे. त्यामुळे मी अजूनच जास्त की रिलेट करतो त्या रिलेट गोष्टींना. करू शकतात. आणि मग असं सगळं खालून वरपर्यंत अर्ध्यापर्यंत अजून आलोय. अजून खूप जायचंय पुढे. तर अजून प्रवास आहे, सुरू आहे. सुरू आहे. येस. मला छोट्या पुढारींना विचारायला आवडेल की तुमची जर्नी बिग बॉस मध्ये तुम्ही मोठ्या प्रमाणामध्ये पॉप्युलर झालात किंवा लोक अधिक प्रमाणामध्ये तुम्हाला ओळखायला लागले आणि आता पिक्चर बॉयच्या निमित्ताने तुम्ही एक तुमची मॅडम आहे आता जसं म्हणाले आणि त्यांचे पीए आहेत. हं. सो आम्ही तुमची पर्सनॅलिटी बिग बॉस मध्ये बघितलेली आहे आणि इथे तुम्ही अपोजिट काहीतरी करताय. तर नेमकं कसं आहे हे? हे समीकरण खूपच भिन्न भिन्न आहे. तिकडे हा. वेगळा घनश्याम, इकडे वेगळा घनश्याम. पण दोन्ही घनश्यामला पाहताना मज्जा येणार आहे आणि एक्सपिरियन्स खूप छान आहे. मी तर प्रत्येक वेळेस सांगतो, प्रत्येक इंटरव्ह्यूमध्ये हा सिनेमा आम्ही जो केला ना, म्हणजे पवन असेल, हंसराज असतील, डमरू असतील, साक्षी मॅडम असतील, आम्ही सिनेमा करत असताना नुसता सिनेमा केला नाही, तर ह्या सिनेमाबरोबर जगायला सुद्धा शिकलो, हा सिनेमा अनुभवलो, म्हणून खूप छान वाटतंय. पण घनश्याम ह्या सिनेमात थोडा वेगळा असेल, बदललेला असेल. फक्त येस मॅम, नो मॅम. पण तोही पाहिला तुम्हाला खूप मजा येईल. मजा येणार आहे. ऍज यू सेड की जसं की तुझं एक कॅरेक्टर आहे, आवली मुलाचं ते कॅरेक्टर तू प्ले केलेलं आहे. सो चित्रपटाची टॅगलाईन पण अशी आहे की विनोद म्हणजे ओव्हरडोस कॉमेडीचा आहे, overdose. कॉमेडीचा ओव्हरडोस. कॉमेडीचा ओव्हरडोस आहे. हम्म. चित्रपटाचं सीन करताना मजा मस्ती तर आलीच असेल, पण असा कोणता सीन होता का की ज्याच्या नाकी नऊ आले होते तो सीन करताना? बाईवाला घागरा. अरे, घागरा. मला एक माहिती आहे, एक सीन ज्याच्यात नाकी नऊ आले होते त्याचे. तो किस्सा तोच सांगेल. म्हणजे ट्रेलर मध्ये पण तुम्ही बघितलं असेल, डमरू एका भिंतीवर चढतो आणि तो खाली शू करतो. हो तो हो. कोणावर करतो आणि काय करत असतो कोण, ते जरा सांग. कारण आम्ही सांगण्यापेक्षा त्यांनी स्वतः अनुभवलं आहे. किस्सा आहे. त्यामुळे बरोबर हा. बरोबर. तर जसं मी म्हणालो, अवली जसं आहे कॅरेक्टर, तसं ते छपरीकडेच आहे. अरे असू दे, असू दे. छपरी पाहिजे त्याला खरं. अरे हा. चपली मग नाही, ते- आवली नाही. बरं थांब रे. मग त्याचा विषय कसा, एक पॅन्ट वर एक साइडचे आणि पूर्ण 2 बटन ओपन, ते शर्ट असं बाहेर काहीतरी लोंबकळतंय, केस पूर्ण हायलाइट केलेले आणि तोंडामध्ये एक पुडी आहे, अंटी नावाची पुडी मिळते. तर ते आम्ही ते नेहमी ते आहे कॅरेक्टरला ते. तर मग ती पुडी तोंडामध्ये आणि हा एका ब्रिज नाही म्हणू शकत ना, पण एक असं खाली थोडे उंचीपासून जरा उंचीवर, थोडंसं हा, खाली आहे ना, खाली मी असं दोन मुलं. हा कंपाऊंडच्या खाली मी एक झुडपातला एक सीन असतो माझा. म्हणजे फक्त आम्ही रोमॅन्टिक गप्पा करत असतो. मी माझी जी प्रियसी असते माझ्याच टाईपची लेवलची, तर तिच्यासोबत तो माझा जरा रोमॅन्टिक गप्पा वगैरे सगळे चाललेले असतात. आणि माझ्या आणि तिच्या दोघांच्या आमच्या चेहऱ्यावर ओढणी असते तिची. तर मग मस्तपैकी आमच्या सगळ्या गप्पा वगैरे चाललेल्या असतात आणि अचानक पाणी पडायला लागतं.
तर मग मला वाटतं पाऊस वगैरे पडतोय काय आणि मग आम्ही मग माहोल बनल्यासारखं वाटतं असं. आणि जसं मी अशी ती ओढणी काढतो तर डमरूवरून शिव करत तर मग तर म्हणजे आमची मैत्री आहे ना तिथे तशी बनते नाही का. मग ते एकमेकावर उचकण्या वगैरे पासून मग त्याची हिस्ट्री जाणण्याकडे ते जरा कल जातो आणि मग त्याच्या आयुष्यामध्ये मी जोडला जातो कॅलेंडर. तर असं फार भन्नाट आणि मजा मस्ती करणारे कॅरेक्टर आहेत. सोबत तुम्हाला हंसराज तुम्हाला एका लेडीज लुक मध्ये सुद्धा पाहायला मिळणार. ओके. तर ते आम्हाला चित्रपट पाहिल्यावर हा, आणि बघणार. अजून एक मला फक्त एक सांगायचं की जसं तू बोलला की छपरी कॅरेक्टर आहे त्याचं, पण एक त्याची गोष्ट अशी की तो मित्र म्हणून खूप चांगला आहे. म्हणजे पूर्ण फिल्म मध्ये जर कोणी चांगला मित्र असेल तर तो फक्त कॅलेंडर आहे, असं आहे. तो बाकी कोणीच ओके. नाही. आपण एक छोटासा रॅपिड फायर खेळूयात. म्हणजे रॅपिड फायर मध्ये मला फक्त सर्वानुमते एक नाव सांगा. ओके. त्याच्यामध्ये सेटवर सगळ्यात जास्त खोडकर कोण आहे? पवन. शूट झाल्यानंतर सगळ्यात आधी घरी कोण जातं? पवन. अरे काही माझं नाव नुसतं माझं नाव अरे पवन पवन गेम ना करा. जे आहे ते, जे आहे ते. हा. हे थोडं विचार करून सांग. रॅपिड आहे पण थोडं आपल्याला. हा. मी तर हॉटेलवरच राहिलो. ए, घरी ए, नाही. सगळ्यात जास्त मिरर मध्ये कोण पाहतं? मिरर मध्ये साक्षी. साक्षी आता हिरोईन आहे म्हटल्यावर बघायला बघणार. लागणार मिरर मध्ये. शॉर्टच्या मध्ये सतत खाणार कोण आहे? नाही, असं खाणारं कोणीच नाही आमच्यात असं कोण नव्हतं खाणार वगैरे. लागले तर पिल्यालाच लागायचं आमच्या. नाही नाही नाही, सगळे नाही. कामासाठी खूप सिरियस होते असं. काम खाण्यात मदत करतो. अरे त्यांचं असं म्हणणं की शॉर्टच्या मध्ये किंवा असं हा, break नाही, मध्ये नाही, काहीतरी break मंची मध्ये करून नाही, जायचं. आज असं कोणीच असं कोण डिरेक्टरचा ओरडा कोणी खाल्लाय जास्त? डिरेक्टर ओरडायचेच नाही आमचे. ओरडले तर एकदा दोनदा एक किस्सा झालेला तेव्हा जरा, नॉर्मल पण ते नॉर्मलच नाही. पण ते कोणावर कोण आमचे डिरेक्टर काय असे ओरडले नाही कोणावर म्हणजे. खूप चांगल्या स्वभावाचे आहे. ओके, थँक्यू. Thank आणि you, thank खूप you. छान वाटलं तुमच्याशी गप्पा आम्हाला मारून. पण तुमच्या खूप छान वाटलं, खूप छान चित्रपटासाठी खूप खूप शुभेच्छा. Thank you, thank you. Thank you Thank so you much. Thank you so much. थँक्यू. येत्या 15 मेला तुम्ही आमचा सिनेमा पिक्चर बॉईज नक्की आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये पहा. कॉमेडीचा कॉमेडीचा ओव्हरडोस. उद्या राडा.